तर माझे छोटे सरकार निघालेले आहेत स्कूलमध्ये जायला आणि पाववाले काका आले की त्यांच्याकडून काहीतरी खाऊ घ्यायचंच असतं त्याला. तर हे रोजचेच काका आमच्या घरी येतात, त्याच्यामुळे त्यांना स्कूलच्या टायमातच येतात आणि मग त्यांना खाऊ घ्यावंच लागतं. तर तुम्हा सर्वांना सकाळी सकाळी शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. तर कसा दिसतोय मस्त आवारामध्ये सूर्य उगवलेला, खूपच छान दिसतोय ना. चला तर छान अशी फुलं काढायला गेली मी आणि मला सूर्य खूप छान दिसत होतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ म्हटलं करावंच. तर मस्त पूजा वगैरे केली आणि आता घेतलेली आहे ब्लॅक टी. चला या तुम्ही सुद्धा ब्लॅक टी आणि बिस्किट खायला. तर माझे मोठे सरकार झोपलेले आहेत कारण त्यांना 2 दिवस सुट्टी आहे. तर पहिला पेपर झालेला आहे, दुसरा पेपर बाकी आहे. तर उठला आणि मग आता छान अशी अंडा बुर्जी बनवून दिलेली आहे मी. आणि मग जायचं होतं आम्हाला दवाखान्यात ड्रेसिंग करण्यासाठी. तर टाके काही सुकलेले नाही आहेत. छान गोळ्या वगैरे घेतल्या आणि मग आलो आम्ही इथे बाजारात. तर आता पाहू शकताय बाजार इतका घ्यायचा होता की आज व्हिडिओ नाही करायला जमले इकडे तिकडे. मग छान असं तिथला आवरून घेतलं, आईस्क्रीम घेतली आणि मग घरी आलो. आणि मग हे दुकानाची तयारी संध्याकाळची. कांदापात साफ करा, मिरची साफ करा. त्याच्यानंतर मी संध्याकाळी पावभाजी बनवायची होती. आता मला दुकानामध्ये जायचं आहे, त्याच्यामुळे मी दुपारीच ही तयारी करायला मला लागलं. तर मग दुकानातलं पहिलं आवरून घेतलं सगळं. जे दुकानात न्यायचं होतं ते दोघांनी आवरून घेतलं मी. आणि मग माझी मुलगी आलेली होती, मग ती मला हेल्प करायला लागली. खूप मस्त पावभाजी बनवून घेतली. इकडे पाहू शकताय तुम्ही रंगीबेरंगी छान. आणि माझ्या पावभाजीची तरी पाहू शकताय तुम्ही किती गोड आहे. बघूनच किती छान वाटत असेल तुम्हाला. तर माझी पावभाजी खायची असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी आहे पावभाजी. तर इकडे पाहू शकता आता माझ्या मुलाचा आज आहे वाढदिवस, त्याच्यामुळे संध्याकाळी घरच्या घरीच आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे. तर त्या सासूबाई आणि माझी मोठी जाऊ होत्या छान. आणि इकडे आता केक कटिंग केलेला आहे आणि आमचे छोटे सरकारना लांब राहतात. त्यांना कोणाचे फोटो काढायचे असतात, व्हिडिओ करायचे असतात, पण स्वतःचा फोटो काढायला मात्र मागे जातो. तर इकडे पाहू शकते छान असे फोटो वगैरे काढून घेतले. त्याच्यानंतर मग सगळी चिलबिल आलेली होती माझ्या शेजारामधलीच, कारण बाहेरचंच कोणाला बोलवलं नाही. तर छान पावभाजी सर्व केली सर्वांना आणि ती सर्वांनाच आवडली. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा मला. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट. तर या तुम्ही सुद्धा पावभाजी खायला. तर इकडे पाहू शकता माझ्या जाऊबाई आणि मी आणि इकडे सगळी